नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिऱ्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा इयत्ता 10वीसाठी 10वीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जी काही सराव परीक्षा होणार आहे 2025 मध्ये हीची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, या आधील व्हिडिओमध्ये आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2 सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत मास्टर वैभव हिरे. ओके, खाली तुम्हाला WhatsApp नंबर दिसतोय, त्यावरती मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड केली जाईल, पुरवली जाईल. तर बघा, ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला परीक्षेसाठीच नव्हे तर तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी देखील अगदी महत्त्वाची आहे. त्याच हिशोबाने विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2025 साठी देखील ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी 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 महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही वाचू शकता इयत्ता 10वी सराव प्रश्नपत्रिका विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. बाकीच्या विषयाच्या प्रश्नपत्रिका आधीच टाकल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये या व्हिडिओला आपल्याला समाप्त करायचा आहे. 40 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला बघायची आहे. बघा, प्रश्न एक ज्यामध्ये म्हटलं आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत. माझी स्पीड ज्यांना जास्त वाटत असेल, सेटिंगमधनं तुम्ही स्पीड कमी करू शकता. मी थोडं फास्टच बोलणार आहे, कारण की आपल्याला वेळेत व्हिडिओ कव्हर करायचा आहे. ओके, तर बघा, विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम टिंबटिंब यांनी शोधून काढला. 4 पर्याय आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याचे उत्तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर दुसरं आहे, लेड नायट्राइटला उष्णता दिली असता टिंबटिंब हा पिवळा पदार्थ मिळतो. तर 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर कोणते विधान बरोबर आहे? 4 विधान दिले आहेत, तर ते योग्य विधान तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या आणि त्याचं उत्तर शोधा. ज्याही विद्यार्थ्यांना उत्तरे हवी असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये 100 कमेंट करा आणि तुमचे 600 लाईक जर या व्हिडिओवरती कंप्लीट झाले तर याची आन्सर शीट, याची उत्तरपत्रिका आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत. त्यानंतर आहे, प्रकाशिका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस टिंबटिंब म्हणतात. तर 4 पर्याय आहे, 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडून लिहायचा आहे. त्यानंतर आहे, धातूंची क्रियाशीलता अनुक्रमे टिंबटिंब. तर 4 पर्याय आहे, तर तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ब मध्ये खालील प्रश्नांची उत्तर लिहा. प्रश्नांची उत्तर लिहायची आहे, ज्यामध्ये आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, ध्वनिवर्धक दिला आहे, त्यानंतर सूक्ष्म श्रवणी दिला आहे, विद्युत चलित्र आणि त्यानंतर चुंबक दिला आहे. न बसणारा शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा, ज्यामध्ये गटमध्ये आहे गंधक आणि गट दुसरं गुणधर्म आहे ज्वलनशील पाण्यात विद्राव्य. त्यानंतर तिसरं आहे, नाव नाव लिहा. नैसर्गिक वायूमध्ये प्रामुख्याने आढळणारा वायू त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर चौथा आहे, दिलेलं विधान चुकीबरोबर ते लिहा. त्यामध्ये आहे तुम्हाला ॲल्युमिनियम ऑक्साईड आम्लधर्मी ऑक्साईड आहे. त्यानंतर 5वा आहे, सहसंबंध ओळखा. नाभिय अंतर मीटर भिंगाची शक्ती. त्यानंतर प्रश्न 2, शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत असते. त्यानंतर दुसरं आहे, साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात. त्यानंतर तिसरं आहे, शहावादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते, पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो. त्यानंतर मध्ये आहे, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 3 प्रश्नांची उत्तर लिहायची आहे, ज्यामध्ये आहे, पुढील परिस्थिती बहिवक्र भिंगाने मिळणाऱ्या प्रतिमांकरिता किरणाकृती काढून नावे लिहा. त्यानंतर वस्तू 2F1 आणि च्या पलीकडे आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरा फरक स्पष्ट करा. संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर समजा की जीचे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एक जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? त्यानंतर विद्यार्थी चौथा, खाली संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. विस्थापन अभिक्रिया. 5वा आहे, खाली दिलेल्या रचनासूत्रांसाठी आयु पॅक नाव लिहा. IUPAC नाव लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 5 सोडवायची आहे? 8 प्रश्न तुम्हाला यामध्ये दिलेले असतील, ज्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पहिल्या 5 प्रश्नांचं हे का आपण रीड करत नाही, कारण आपल्याला वेळेत व्हिडिओ कव्हर करायचा आहे. 5 स्क्रीनशॉट या 5 प्रश्नांचा स्क्रीनशॉट घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ नसण्याचं कारण आहे, आपल्याला इयत्ता 9वीसाठी व्हिडिओ टाकायचे आहेत, 8वीसाठी व्हिडिओ टाकायचे आहेत, 11वीसाठी आणि 12वीसाठी देखील व्हिडिओ टाकायचे आहेत. त्यामुळे वेळेत वेळ तुम्हाला काढून व्हिडिओ बनवते. तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला, जेही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. ओके, जाऊया पुढे. आता 6वा प्रश्न मी रीड करतो. 6वा आहे, तुम्हाला विकारक व उत्पद म्हणजे काय ते उदाहरण लिहा. त्यानंतर आहे, नालकुंतक म्हणजे काय, त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबक पट्ट्याची चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या. 8वा प्रश्न आहे, C5H12 हे रेणुसूत्र असलेली 3 रचनासूत्रे काढा. आता प्रश्न 4कडे जाण्याआधी तुम्हाला एक इम्पॉर्टंट बात सांगावीशी वाटेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका 2025च्या प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे. बघा, 4-4 तासाचे व्हिडिओ असणारे, 5-5 तासाचे लेक्चर्स असणारे, मराठी, हिंदी असो, इंग्रजी असो, प्रत्येक विषयासाठी एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टिप्स, ट्रिक्स, स्ट्रॅटेजी, कशा पद्धतीने कोणता प्रश्न सोडवायचा, कोणत्या गुणाला किती मार्क आहे, तर कशा पद्धतीने लिहायला हवा, सर्व तुम्हाला त्यामध्ये सांगितलं जाईल. एक मोठा व्हिडिओ असणार आहे. याकडे आपल्याला कसं 5 मिनिटाचा वेळ आहे, त्यामध्ये कव्हर करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला एवढं प्रॉपर ते समजणार नाही. परंतु ह्या व्हिडिओला तुम्ही बघताय तर व्हिडिओला फक्त लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्यांना उत्तरपत्रिका हवी असेल 600 लाईक या व्हिडिओवरती कंप्लीट करा. फक्त आणि फक्त किती, 600 कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला याची उत्तरपत्रिका देण्यात येईल. प्रश्न 4 आहे, खालीलपैकी कोणते एका प्रश्नाचे उत्तर लिहा. खालीलपैकी कोणतेही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे, ज्यामध्ये आहे, रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. विद्युत जनित्र, त्यामध्ये आहे तुम्हाला प्रत्यावर्ती. त्यानंतर दुसरा आहे, खालील माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर लिहा. खालील माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर लिहायची आहे, ज्यामध्ये मूलद्रव्य दिलं आहे तुम्हाला, अणुत्रिज्या वगैरे दिला आहे, स्क्रीनशॉट घ्या आणि ज्यामध्ये प्रश्न दिला आहे तुम्हाला.
ज्यामध्ये आहे आधुनिक आवर्त सारणीनुसार वरील मूलद्रव्यांची गण सांगा. त्यानंतर दुसरा आहे वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली या पद्धतीने मांडा. त्यानंतर ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1च्या आकृतिबंधाशी जुळते का? त्यानंतर चौथा आहे वरीलपैकी कोणता मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? त्यानंतर आहे एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो? अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका अगदी महत्त्वाची होती. तुम्हाला सराव परीक्षेसाठी सोबतच पूर्व परीक्षेसाठी विज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये लवकरच आपण विज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तुम्ही जर या व्हिडिओला एक दिवस लेट किंवा काही तास लेट बघत असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला जर ते शोधत सापडत नसतील तर WhatsAppचा नंबर दिसतो आहे त्यावरती WhatsAppला एकदा मेसेज करा. तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका पुरवल्या जातील. सर्वांना विद्यार्थी मित्रांनो या सराव परीक्षा, पूर्व परीक्षा जी काही असेल तुमची सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.